नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे आणि आपल्या पेजवरती मी सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आले पिकामध्ये आज आपण चर्चा करणार आहे, स्प्रेही सांगणार आहे। त्याचबरोबर इथून पुढे आपण एक साधारणपणे 20 ते 25 दिवसापर्यंत काय नियोजन केलं पाहिजे त्याविषयी चर्चा करणार आहे। प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन करत असताना प्लॉटवरचे जो बॅक्टेरियल प्रॉब्लेम आहे तर तो दिसून आलेला आहे। यासाठी आपल्याला जे आहे का एक फवारणी सांगणार आहे। फवारणीचे उद्दिष्टे असे असणार आहे की पानांमध्ये जो ठिपका आलेला आहे त्यावरती नियंत्रण कसं करायचं, त्याचबरोबर पान रुंद आणि हिरवापणा आपल्या प्लॉटमध्ये कसा वाढला पाहिजे त्याविषयी जे आहे का आपल्याला चर्चा करायची आहे। शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम जे फवारणी आहे ती सांगणार आहे। फवारणी करत असताना आपल्याला एक दोन ऑप्शनमध्ये सांगणार आहे बुरशीनाशक आहे, त्यापैकी कुठलेही एक घ्यायचं आहे। कारण की बरेचशा शेतकऱ्यांनी याआधी पण फवारणी केलेलं आहे, तर तो मॉलिक्यूल जरी आपण झालेला असेल आपल्या फवारणीमध्ये तर दुसरं मॉलिक्यूल जे आहे का आपण घेऊ शकतो। तर त्यासाठी आपल्याला जे आहे का BSF कंपनीचे कॅब्रिओ टॉप जे बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहे। त्याचं जे प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे ते 2.5 ग्रॅमपर्यंत 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला ते घ्यायचे आहे। याची जरी फवारणी झालेली असेल तर दुसरं बुरशीनाशक जे आहे ते म्हणजे की बेस्ट ॲग्रोलाइफ कंपनीचे ट्रायकोलर, त्यामध्ये 3 बुरशीनाशकांचा घटकांचा समाविष्ट असतो, तर ते आपण घेऊ शकतो। ते आपल्याला घेत असताना 1 लिटर पाण्यासाठी एक साधारणपणे 1.5 ml पर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। हे झालं आपलं बुरशीनाशक आहे। याचा फायदा हा होणार आहे जो कड करपा येत असतो त्यावरती नियंत्रण होण्यासाठी, त्याचबरोबर जो बॅक्टेरियल प्रॉब्लेम येत असतो त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ते काम करणार आहे। त्याचबरोबर आपल्याला टॉनिक म्हणून जे घ्यायचं आहे ते म्हणजे की ऑर्थोसिलिक ॲसेटिक ॲसिड। याचा वापर आपल्याला याच्यासाठी करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये वातावरणामध्ये बदल होत चालणार आहे आणि आपल्याला आपल्या आले पिकाचं पान जे आहे रुंद, रफ आणि हिरवापणा जास्तीचं वाढलं पाहिजे। त्यासाठीच जे आहे का आपल्याला ऑर्थोसिलिक ॲसेटिक ॲसिड ते आपल्याला घ्यायची आहे। त्याचं प्रमाण असं आहे 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला ते 2 ml पर्यंत घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरे जे औषधी आहे आपल्या त्या म्हणजे की आपलं अळईनाशक आपल्याला घ्यायचं आहे। अळईनाशकमध्ये आपल्याला एक 2 ते 3 सांगणार आहे। जर आपण याच्या आधीची फवारणी चांगलं स्ट्रॉंगमधलं जर अळईनाशक घेतलेलं असेल, जसं आपलं कोरोजन आहे, त्यानंतर डेलिगेट आहे, त्यानंतर इमेज आहे, ज्या आपण ह्या औषधींची जर फवारणी केलेली नसेल तर यापैकी कुठलेही आपण औषध जे आहे का एक औषध आपल्याला जे आहे का घ्यायचं आहे आणि या सर्व औषधी एकत्रित करून आपण जर फवारणी केली तर अळी नियंत्रण होणार आहे। त्याचबरोबर करपा ठिपका नियंत्रण होणार आहे। पानावरती जो पिवळापणा आलेला असेल, पान अरुंद असेल किंवा मग पतलं असेल तर त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता पित्तर पाटा चालू आहे, त्याचबरोबर आता इथून पुढे आपण नियोजन काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या आले पिकामध्ये आपल्याला सर्वप्रथम सूत्रकृमी नियंत्रण, मी याआधी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आताही सांगत आहे की आपल्याला आपल्या प्लॉटमधील सूत्रकृमी नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। आपले मूळ जर चालू असेल, ॲक्टिव्ह असेल तर आपला प्लॉट जे आहे का अन्नद्रव्य अपटेकिंग करणार आहे। जे आपण जमिनीमध्ये शेणखत असो, मायक्रोरायझर असो, जे पण आपण अन्नद्रव्य दिलेलं आहे ते झाडाला मिळत असणं कंटिन्यू, त्यासाठीच आपल्याला जे आहे का आपले मूळ ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। सूत्रकृमी नियंत्रण ठेवून आपल्याला जे आहे का इथून पुढे एक साधारणपणे 10 दिवसापर्यंत 2 जे डोस राहणार आहे त्यामध्ये आपण NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमच्या कॉन्सर्शिया जर आपण घेतल्या तरी काही हरकत नाही आहे। ड्रिप इरिगेशन थ्रू आपण ते देऊ शकतो। बरेचसे शेतकरी म्हणतात की ऊन भरपूर पडतं आहे आणि आपण आपल्या प्लॉटला जे आहे का खतं सोडू शकत नाही, तर खतं जरी नाही सोडू शकत पण अशा वेळेला आपण आपल्या जैविक बॅक्टेरियांचा वापर करू शकतो। कारण की आपलं आलं पीक एक साधारणपणे 2.5 ते 3 महिन्याच्या पुढं आता चाललेलं आहे, 90-120 दिवसाच्या आसपास झालेलं आहे। तर इथून पुढे आले पिकाची जी भूक आहे ती जास्तीत जास्त वाढत असते आणि अशा वेळेला आपण अन्नद्रव्य जर देणं बंद केलं तर आपल्या उत्पन्नाचं जे आहे का यावरती परिणाम होत असतो। तर आपल्याला पहिल्या डोसमध्ये NPKचा कॉन्सर्शिया घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण कुठल्याही चांगल्या कंपनीचा मायक्रोरायझा जर घेतला तरीही काही हरकत नाही आहे। त्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला जे आहे का प्रोटीन्स जे असतात, समजा जसं की माफर्ट आहे, त्याचबरोबर पॉवर क्रॉप 2 वगैरे जे आहे त्यापासून आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का आपल्या प्लॉटला सडन लागणार नाही आहे, तर अशा प्रोडक्ट्सचा जे आहे का आपल्याला जे आहे का वापर करायचा आहे दुसऱ्या डोसमध्ये। त्यानंतर तिसऱ्या डोसमध्ये जे EM1 सोल्युशन असतं
तर ते आपल्याला एक साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला ते 2 लिटरपर्यंत आपल्याला ते सोडवायचं आहे. त्याची आपण जे आहे का स्लरी करायची आहे. हे जे 3 डोस सांगितले मी तुम्हाला, तर ते एक साधारणपणे 5-5 दिवसाच्या अंतराने जर आपण करत गेलो तर एक 15 दिवस आपले जे आहे का पुढं ढकलले जाणार आहे. आणि 4थ्या डोसमध्ये म्हणजे साधारणपणे 20 दिवस म्हणजे वातावरणामध्ये आहे का पूर्णपणे जे आहे का बदल होत चालणार आहे. त्यानंतर पुढील वातावरणामध्ये जसा बदल होईल ते शेड्यूल जे आहे का तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पण जर आपण आपल्या प्लॉटला ह्या दिवसामध्ये पूर्णपणे जर थांबून दिलं तर आपल्या उत्पन्नाचा परिणाम जे आहे का जास्त प्रकारे जे आहे का आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे न थांबता आपण जैविकवरती किंवा मग जे पोषक आहे व्यवस्थित ज्यांच्यापासून आपल्याला कंदकुजचा प्रॉब्लेम येणार नाही, कंदमूळचा प्रॉब्लेम येणार नाही, तर त्याचा वापर आपण करून आपल्या प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. व्हिडिओ जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला शेअर करायला विसरू नका. चॅनलला पेजला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.